नाही केलं तर आता आम्ही बघू काय करायचं. पण या राज्याचा प्रमुख म्हणून जर इथून पुढे जरी केलं तरी त्याला पुण्याला कोणी सांभाळलं, कोणत्या गाडीनं नेलं. मला तर ती आपल्या चॅनलवर गाडी सडन का काही फडणवीस आहे मळण का काय गाडी ती तुमच्या वाशिंग सेंटर वर नेऊन जावं लागेल का काय तुम्हाला. मी ते चॅनलवर मला टीव्हीला फोटो दिसले, तिला कव्हर लावलाय म्हणून. आरोपीच्या गाडीला कव्हर खराब होऊ द्यायचा नाही काय काचा त्याचा. तिथला PSI PI खूप काय दिलं थोडं गाडी. वारे फडणवीस आरोपीच्या गाड्याला पांघरून घालताय तुम्ही. मग येता येता त्या खंडणीतल्या आरोपीला खुनातल्या आरोपीला कपडे घेतले होते का काय आहे. येताना कपडे अंगात नवे होते त्याच्या, तुम्ही घेतले काय होते. नीचपणाचा कळस किती असावा, राज्य कसं चालवावं, किमान तुम्हाला या हत्याचा तरी रोष असायला पाहिजे होता. त्या खंडणीतल्या आणि खुनातल्या आरोपीला कोणी सांभाळलं पुण्यात. तो गाडीवाला कुठे आहे हे मध्ये टाकणं कुटुंब म्हणताक्षरी गरजेचं होतं. त्याला म्हणते मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तातडीनं रिस्पॉन्स दिला आणि अन्यायग्रस्त कुटुंबाच्या बाजूने उभा राहिला. असं राज्य म्हणलं असतं फडणवीसच्या नावाने टाळ्या वाजल्या असत्या लोकांना. याला गुजरातला कोण घेऊन गेलं, कुठं ते कोणत्या देवाच्या पाय पडतो, पाय पडलं पडतोय वाटतं, भस्म लावतोय वाटतं, काढला गाणं बहुतेक ते मुक्तस्वामी होईल. ह्यो हिंडला याला कोण घेऊन, याच्या गाडी डिझेल कोणी टाकलं, याला ती कोण डॉक्टर इकडचा नांदेडचा का पुढाला हेच आहे का तो घेऊन पळाला. त्याचं कुटुंब कुठं आहे, त्याला सहआरोपी केलंय का नाही केलं. 302च्या आरोपीला घेऊन पळणाराला राज्यात प्रथा आहे, कायद्यात सुद्धा प्रथा आहे त्याला सहआरोपी करायची. कारण तो तेवढाच जबाबदार आहे, तेवढाच जबाबदार तितका जबाबदार असतो आरोपीला पाठीशी घालणार घेऊन पळा. कायदा थोडा थोडा आम्हाला कळतो, फक्त आमची भाषा शेतकऱ्याची आम्ही ग्रामीण भागातले तो कायदा थोडा थोडा कळतो आम्हाला. त्याला अटकायला पाहिजे होतं. आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना आतापर्यंत हत्याला पुरवले, ज्यांनी ज्यांनी आता पीक विमा का पैसे खाल्ले त्याचे सुचरायला पाहिजे होते, जाऊ द्यायला पाहिजे ते सगळे गेले. त्यांना मुली ह्या धनंजय मुंडेंनी गुंडाची एक टोळी तयार केली. की टोळीचा सफाई होणं गरजेचं. त्यांच्या जातीला कोणी नाही बोलत, त्यांच्या जातीला कोणी बोलत नाही, बोलायचे कारण बी नाही. आणि आयुष्यात इथे बेमान नाही.